ये सारे मैनेटर है, सभी ने आदमी को मारा हुआ इन लोगों ने। आपके कैसे वैसे सिटी में आ जाते हैं, वैसे फिर इंसानों पे अटैक किया। यहाँ पर भी इसका ऐसा सेम केस है, इसलिए फॉरेस्ट डिपार्टमेंट ने इसको ओपन मोड में रख के पनिशमेंट दिया। जे पण आहे कसलं खतरनाक आहे, आपल्याकडे चालत येते आई शपथ. खिडकी बंद करू काय? कसला चालतोय. नमस्कार बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जास्त काय टाइमपास करत नाही. आज आपण आलोय दिवालिया नॅशनल पार्कला. हे दिवालिया नॅशनल पार्क आहे ना नाव? बरोबर, दिवालिया नॅशनल पार्कला आज आपण आलेलो आहोत. आणि हे गीर नॅशनल पार्कपेक्षा थोडंसं वेगळं आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर चला बांधवांनो, मस्तपैकी प्राण्यांच्या दुनियामध्ये जाऊ आणि पाहूयात प्राणी वगैरे कसे आहेत. म्हणजे आपल्याला सिंह असे भारी भारी प्राणी बघायला मिळणार आहे. तर चला बांधवांनो, माग आपली जीप आलेली आहे, तर मस्तपैकी तुम्हाला दाखवतो. इथले काय रेट्स वगैरे आहेत, काय काय नियम आहे ते तुम्हाला सर्व कळणार आहे. तर चला बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर चला भावांनो, आता आपण प्राण्यांच्या दुनियामध्ये प्रवेश करणारच आहोत, परंतु त्याच्या आधी बाहेरचा परिसर एकदा बघून घेऊ. तर इथं तुम्ही बघू शकता एक गेट आहे, खूप विशाल भव्य गेट आहे. तिथून आम्ही आतमध्ये आलो आणि खरंच आतमध्ये वातावरण खरंच खूप चांगलं आहे, परिसर चांगला आहे, हिरवळ आहे नाही का, झाडं वगैरे लावली आहेत. तर हे रिसेप्शन सेंटर आहे आणि इथं तुम्ही चौकशी वगैरे करू शकता. आता त्याच्यासाठी माझा भाऊ गेलेला आहे, परंतु एकदा परमिट चार्ज बघून घ्या. तर मित्रांनो, ही आपली जीप असणार आहे आणि जे गीर नॅशनल पार्क असतं, जी मेन आपली पार्क आहे, त्याच्यामध्ये असे हे केज नसते, त्याच्यामध्ये ओपन जीप असते. परंतु आपण आता दिवालियाला आलोय, तर अशी केजमध्ये आपल्याला मिळणार आहे जीप. तर काही विषय नाही, आपण फुल एन्जॉय करू तरी सुद्धा. आणि चला मग आनंद घेऊयात भारी मस्तपैकी. इथं सूर्य आपला, तर चला सुरुवात करू. आणि त्यासोबत तुम्हाला इथं भरपूर सारे कपडे पण मिळणार आहे, तुम्ही कपडे पण बाय करू शकता. इथं मस्त ॲनिमल्सची प्रिंट आहे. तर चला आता जाऊयात. तर भावांनो, आता मी तुम्हाला दाखवलं असेल एकदम क्वालिटीमध्ये तुम्हाला प्राण्यांच्या प्रिंटमध्ये टी शर्ट वगैरे मिळणार आहे, एकदम भारी आहेत, तुम्ही इथं बाय करू शकता. आता सफारीला आपण सुरुवात करूयात. थोडंफार काम वगैरे चालू आहे त्यांचं. आणि इथं प्लास्टिकच्या बॉटल वगैरे अलाउड नाही आहे, तर आपल्याला एक अशी बॉटल मिळणार आहे. तर चला बांधवांनो, सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, आता जी आपली गीर नॅशनल पार्कची सफारी आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, की जी आपली जीप असती ती ओपन जीप असती मेन पार्कसाठी. मेन जी सफारी आहे त्याच्यासाठी ओपन जीप असते आणि ह्याच्यासाठी थोडंसं असं केजमध्ये असते. तर चला बांधवांनो, मस्तपैकी बघूयात कसं आहे काय. आपल्याला सिंह तर इथं 100% दिसणार आहे, कारण ह्याच्यामध्ये चान्सेस फुल असतात. जी आपली मेन सफारी आहे त्याच्यामध्ये चान्सेस कमी राहतात, कारण ती मोठी सफारी असते, ती 3 तासाची सफारी असती. ही आपली 1 तासाची सफारी आहे. तर चला बघूयात. चला बांधवांनो, आता मस्तपैकी सफारीला सुरुवात केली आहे आणि बघू शकता मस्त एकदम वातावरण झालेलं आहे. तुम्हाला आता सिनेमॅटिक दाखवतो. एकच नंबर असं वातावरण आहे, मस्त सूर्य बिरे कडक. आता बघा, ही 1 तासाची आपली सफारी असणार आहे आणि पूर्ण याच्यामध्ये जर मी ओपन जीप क्लोज जीप हे म्हणून जर बोर केला असेल तर त्यासाठी क्षमा असावी. आता लवकरच आपण एंट्री करणार आहोत जंगलामध्ये आणि फुल मजा करणार आहोत प्राण्यांच्या दुनियामध्ये. तर मस्तपैकी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू गिर फॉरेस्ट सर. अब यहीं से हम लोगों का सफारी स्टार्ट हुआ है, ठीक है. और इस फॉरेस्ट का जो एरिया रहता है वो 412 हेक्टेयर के अंदर है सर. यस. और आप लोगों को जो गिर फॉरेस्ट के अंदर एनिमल मिलता है देखने के लिए, जैसे एशियाटिक लायन है, लेपर्ड है, स्पॉटेड डियर है, नीलगाय है, सांबर डियर है, जैकल है, स्नैक है, पिकॉक है, ईगल है, वल्चर है, रैबिट है, जंगल कैट है, ऐसे सब एनिमल मिलते हैं सर आप लोगों को. लेफ्ट साइड में हिरन है सर, स्पॉटेड डियर. नहीं, ऐसा ही रहता है सर स्पॉटेड डियर. कौन सी गाय है? इनको बोलते नीलगाई सर. अच्छा. ये मेल नीलगाई रहता है. अगर जो फीमेल नीलगाई है तो ब्राउन रहती है सर पूरा. और ऐसे भी सर कोई भी चीज़ आप लोगों को जो मिलेगा ना फॉरेस्ट के अंदर तो पूरा नेचुरली रहेगा, मतलब यानी. और अभी आप लोगों को लग रहा होगा फॉरेस्ट कि थोड़ा ग्रीन और ड्राई ज़्यादा दिख रहा होगा, तो ये जो फॉरेस्ट रहेगा सर 6 महीना ग्रीन होगा, 6 महीना ड्राई होता है, मतलब यानी. थोड़ा अपना गिर और इसमें थोड़ा डिफरेंस बताइए ना सबको. सिर्फ टाइम ज़्यादा है सर आप लोगों को उसमें. अच्छा, मतलब ये जीप का फर्क रहता है कुछ? पूरा ओपन गाड़ी रहेगा. हाँ. जंगल सफारी के लिए 3 घंटे के मैंने बताया ना आप लोगों को. हाँ. अच्छा. क्योंकि ये तो 12 महीने चालू रहेगा सर देवलिया. हफ्ते में एक बार छुट्टी. और गिर जो रहेगा मानसून में 4 महीने बंद रहेगा सर. और इसका नाम वो शासन गिर क्यों है? शासन गिर मतलब ये नहीं कि सर ये जूनागढ़ जो स्टेट थी ना नवाब, वो यही शासन चलाते थे, मतलब ये नहीं कि सर. ये भी एक एनिमल के लिए आर्टिफिशियल वाटर पॉइंट ही रहता है सर.
बताओ ना इसके बारे में थोड़ा बताओ ना। किनके बारे में? ये मोर जो है क्या है? हाँ ये मोर है, कौन सा वाला है ये? पंख है ना। नहीं कौन सा वाला है? मेल फीमेल क्या है? ये तीनों मेल है देखो, क्योंकि अभी उनका सिंग देखा छोटा सा हाँ गिर गया अभी, अच्छा क्योंकि उनका जो सिंग है ना मेल डियर का वो हर साल अपने गिर जाएंगे, मतलब यानी कि ओके अपने आप। फिर इन लोगों को जब कैल्शियम की कमी होगा ना तो खुद का जो सिंग वो लोग चबा जाएंगे, ताकि खुद में से कैल्शियम मिल जाएगा। ऐसा भी है? जी सर। ये दोनों फीमेल है क्या? मेल, मेल है। तीनों मेल ही थे। थोड़ा सा राइट ले ध्यान से देखना आगे। पुढं वाटतंय काहीतरी खतरनाक असा प्राणी असं बोलता दे, बघूयात। वो इंडिकेटर भी दे रहा है सामने वाला बंदा। ओ देखो अच्छा। रोड के ऊपर लाइन से। क्या है? वो नहीं सर लाइन है अरे बाप रे, रोड के ऊपर, इधर भी है सर। अरे बाप रे, बाप रे बाप, झोपलाय भाई। हे भाऊ एवढे जवळ आहे, एवढ्या जवळ आहे मित्रांनो। शिव डायरेक्ट आपल्या गाडीच्या समोर आहे, आई शपथ, डायरेक्ट आपल्या गाडीच्या समोर आहे। अयो दोन सिंहांचं मिलन, एक जण झोपलाय एक जण चाललाय। बापरे, काय माहिती शिव आहे का शिवीन आहे? लाइनस दोनों। अच्छा, दोन्ही फिमेल आहेत। आपल्याकडे एकटक बघतीये, थोडं पुढं बघते, आयुष्य पण डायरेक्ट नजरेत बघतीये। बाबू जे पण आहे कसलं खतरनाक आहे, आपल्याकडे चालत येते, आयुष्य पण। खिडकी बंद करू काय? हे कसला चालतोय एकदम, नाही करत आहे। अयो, यांचा एक विषय आहे की त्रास नाही दिला तर ते लोक काही करत नाही। बापरे, खतरनाक। 3 जण आहे भाई, हे तिन्ही सिंह जे पण आहे तिन्ही आपल्याला एका स्पॉटवर दिसतात। हे लांबून बघायला मिळतात, आपल्याला एकदम जवळून बघायला मिळतंय, एकदम जवळून। भाई एक नंबर एक्सपिरियन्स आहे, एक नंबर। काय करतात ते काय माहिती, पण अरे बाप रे। यांचा एकच नियम आहे, यांना त्रास नाही दिला तर ते पण आपल्याला त्रास नाही देणार, म्हणजे सिंहांचा तर असाच आहे। बोलो भैया। जो लाइनस थी सामने से चल के आ रही थी, उसकी रॉयल्टी आपने देखी? जैसे हमने गाड़ी साइड में रख दी, वो अपने आप अपना रास्ता चेंज कर दिया उसने। क्योंकि जो लायन है ना गिर में, वो इतने रॉयल है कि आप उसको परेशान नहीं करोगे ना तो वो कुछ नहीं करेगी। वो आपने देखा ना, जैसे वो सामने से आ रही थी, हमने शांति से गाड़ी साइड में लगा दी, तो साइड में आराम से वो अपने आप ही निकल गई, हमें रास्ता दे दिया कि ठीक है भाई, आप हमें डिस्टर्ब नहीं कर रहे हो तो हम भी आपको नहीं करें। सही है। अब किसी को भी बताओगे ना सर, अगर आपके कोई रिलेटिव आए हैं ना यहाँ पे, या फिर कोई फोटोग्राफर, उसको ये फोटो दिखाना ना, रे ना ये सभी। हे बघ ना, वो देखो एक यहाँ पे पत्थर में सोया हुआ है। व्यू ऐसे ना आए रखेंगे। आगे ले, आगे ये देखो चल के जा रहा है। आगे उसके आगे लो, नीचे आएगा तो देखने में मिलेगा। उस साइड में होता है। ये सारे मिनीटर है, सभी ने आदमी को मारा हुआ इन लोगों ने। आपके कैसे वैसे सिटी में आ जाते हैं, वैसे फिर इंसानों पे अटैक किया। फिर यहाँ पर भी इसका ऐसा सीएम केस है, इसलिए फॉरेस्ट डिपार्टमेंट ने इसको ओपन मोड में रख के पनिशमेंट दिया हुआ। हर जो ये बिबटे है, हर एक ने किसी को मारा है मतलब? जी सर। खतरनाक बिबटे है। महाराष्ट्र 7-8 है। बाप रे, उसकी रोरिंग है। ये अपना लाइन जैसा शांत नहीं रहता है। इस हिसाब से तो रॉयल को रोयल बोलते हैं ना सर, टाइगर लेपर्ड, उनको रोयल क्यों नहीं बोलते? अच्छा, ये लोग ऐसे ही जंगली है। जी सर।
चला भावांनो, आता प्राण्यांची दुनिया आपण मस्तपैकी पाहिलेली आहे. आता आपण एक्झिट करतो इथून, म्हणजे आता आपण बाहेर निघूयात, कारण शेवटी आता ते त्यांचं जग आहे, आपण लय वेळ तिथं थांबू शकत नाही. तर चला आता मस्तपैकी आपण बाहेर वगैरे पडलोय. भारी अनुभव होता, भारी होतं सगळं. तुम्ही पण इथं नक्की या. मेरा नाम अकरम है सर, मैं आपका गाइड हूँ, ठीक है. कैसा लगा हम लोगों के साथ? काफी बढ़िया, कैसा रहा आप लोगों का सफारी? बहुत अच्छा अनुभव था, अच्छा लगा. जी सर. तर मित्रांनो, अनुभव खरंच खूप भारी होता. तर तुम्ही इकडे आले तर हे अकरम भैया म्हणून आहेत, त्यांच्याकडे नक्की या आणि त्यांच्याकडून गायडन्स घ्या प्रॉपरली. आम्हाला त्यांनी सांगितलं जे जे काय काय होतं, तर खरंच खूप आवडलं. तर चला बांधवांनो, आजच्या या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करून टाका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.